नमस्कार. भारती विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सच्या निवेदनासाठी मी आपल्याशी संपर्क साधतो आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरू, मराठी भाषा विभागाचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वतीनं अभिजात भाषा आणि साहित्य, भूत, वर्तमान आणि भविष्य या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आपणा सर्वांना निमंत्रित करीत असताना मला निश्चित आनंद होतो आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी ही कॉन्फरन्स डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली सांगलवाडी या ठिकाणी संपन्न होती आहे. या परिषदेच्या उद्घाटक म्हणून डॉक्टर तारा भवाळकर या उपस्थित राहत आहेत. तर परिषदेचं बीजभाषण हे तुकारामांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे हे करतील. तर प्रमुख वक्ते म्हणून, प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यवाह हे या ठिकाणी उपस्थित राहतील. आजवर देशातील सुमारे 8 राज्य आणि 9 देशातून या कॉन्फरन्ससाठी लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. हायब्रिड मोड अर्थात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीनं या परिषदेचं आम्ही नियोजन करतो आहोत. समारोप सत्राच्या प्रमुख वक्त्या म्हणून हैदराबादच्या इंग्लिश लँग्वेज टीचिंग युनिव्हर्सिटीच्या माजी प्रकुलगुरू डॉक्टर माया पंडित या उपस्थित राहतील. तर त्या सत्राचं अध्यक्षस्थान हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माजी सेक्रेटरी आणि ख्यातनाम प्राध्यापक श्री अविनाश सप्रे सर हे या ठिकाणी उपस्थित राहतील. या परिषदेचं एकंदर नियोजन हे भारती विद्यापीठ पुणे, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे, कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद संपन्न होती आहे. आपण सर्वांना या परिषदेचं सादर निमंत्रण आहे. ज्या ज्या व्यक्तीची भाषा ही अभिजात भाषा आहे त्यांनी या परिषदेमध्ये ते सहभाग होऊ शकतात. आपल्याला भारती विद्यापीठाच्या माननीय कार्यवाहांच्या वतीनं हे निमंत्रण आपणापर्यंत पोचवत आहोत. रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख ही 8 फेब्रुवारी 2026 अशी आहे. धन्यवाद.